नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण बघू शकता की जो बंगालच्या उपमहासागरात हवामानाचा जो सर्कल तयार झालेला आहे आणि मान्सूनची स्थिती जी तयार झालेली आहे, ती सद्यस्थिती आपण बघू शकता की केरळच्या दिशेने येण्यास वातावरण पोषक झालेलं आहे. त्यानुसार अरबी समुद्रातील चक्रीवादळाचं जे कमी दाब क्षेत्र आहे ते सध्या तिथे सक्रिय आहे, परंतु त्याचा जो प्रवास आहे तो पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु जे मान्सूनचा सर्कल आहे आणि कमी दाबाचे क्षेत्र जे अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं होतं, तर त्याचा जो परिणाम आहे तो पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानुसार आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आज आपण बघू शकता की जे वातावरण आहे ते सध्या महाराष्ट्र राज्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील काही जे राज्य आहेत जसं केरळ, तामिळनाडू असेल त्या राज्यात सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार आहे आणि काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडू शकतो. तर आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील लातूर, बार्शी, बीड हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस हलक्या स्वरूपाचा का होईना पडू शकतो आणि त्या भागामध्ये वादळी पाऊस हा होऊ शकतो. तर आपण अकोल्या साईडला बघितला तर अकोल्या साईडला सुद्धा छत्रपती संभाजीनगर, नाशिक हा भागात सुद्धा काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. तर नांदेड लगेतील जो वाशिम आणि नांदेडचा काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण तयार आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा वादळी वाऱ्यासह रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. तर आपण बघू शकता की नागपूर, अकोला हा जो भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण तयार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये हे जे वातावरण आहे ते सतत बदलत आहे आणि त्यानुसार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न तर करतच आहोत. परंतु आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवाचं एक हे यूट्यूब चॅनल आहे, त्यासाठी आपल्या सपोर्टची गरज आहे. तर मित्रांनो, आपण चक्रीवादळाच्या ज्या काही माहितीनुसार आपण अरबी समुद्रात कमी दाबाचं जे क्षेत्र तयार झालेलं आहे तर त्यानुसार आपण आपल्यापर्यंत माहिती हा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु सध्याच ते आपण बघू शकता की मान्सूनला आणखी वेळ आहे आणि अरबी समुद्रात जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते सुद्धा सक्रिय आहे, तर त्याचाच परिणाम पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु ते चक्रीवादळ महाराष्ट्रातून जाणार आहे की कर्नाटकातून किंवा केरळच्या दिशेतून ह्याचा काही अंदाज अद्यापही हवामान विभागाच्या माहितीनुसार आपण आपल्यापर्यंत सांगू शकणार आहोत. तसेच आपण जे मान्सूनचा जो प्रवास आहे तो केरळच्या दिशेने येऊ शकतो, परंतु हे दोन्ही सर्कल जो तयार झालेला आहे तर त्यानुसार त्याच्यात जो बदल होतो तो बदल व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. तर आपण आपल्या भागात जे हवामानात बदल होत आहेत त्यानुसार जी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित करतो, तर त्यासाठी आपल्या भागात जे वातावरण जो तयार आहे आणि वादळी वाऱ्याचा जो सर्कल तयार आहे त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे आपल्या भागातील आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया नोंदवत चला, जेणेकरून आम्हाला आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचला याची खात्री होईल. तर त्यासाठी आपल्या चॅनल आपली सपोर्टची गरज आहे. आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.